केंद्र सरकारकडनं नुकताच बजेट जाहीर करण्यात आलेला आहे आणि या बजेटनुसार नागपूरला सुद्धा काही निधी देण्यात आला आहे. नागपूरला तब्बल 1183 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या बजेटमुळे नागपूरला काय लाभ होणार आहे, सविस्तर जाणून घेऊया. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या बजेटमध्ये 2 मोठ्या योजनांकरिता नागपुरात करोडो रुपयाची भागीदारी घोषित करण्यात आली आहे. वित्तमंत्रीने नागपूर मेट्रो प्रकल्पाकरिता 683 करोड रुपये तर राष्ट्रीय नदी संरक्षण योजना अंतर्गत नाग नदी पुनर्जीवन योजनेकरिता 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत प्रास्ताविक पुनर्जीवन प्रकल्पामुळे नाग नदीचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने नाग नदी ही नागपूरची ओळख बनणार असून या प्रकल्पामुळे कॅम्पसमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच नागपूरच्या मेट्रोचे दुसऱ्या टप्प्याचे काम देखील पूर्ण होणार. यामध्ये ऑटोमोटिव्ह स्क्वेअर ते कन्हान नदी, प्रजापती नगर ते कापसी, लोकमान्य नगर ते हिंगणा सहित इत्यादी मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यांचे काम पूर्ण करण्यात येतील. तर एकंदरीत या बजेटवर तुमची काय प्रतिक्रिया आहे, आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि अशाच अपडेटसाठी बघत रहा UCN.